प्रत्येक कलाकाराला असंच वाटत असतं की जेव्हा आपण स्टेजवरती जातो तेव्हा ऑडियन्स आपण हसलं की हसली पाहिजे आणि आपण रडलो की रडली पाहिजे. अशी इच्छा आमची सुद्धा होती की आम्ही जेव्हा स्टेजवर जाऊ तेव्हा ऑडियन्स रडली पाहिजे आणि आम्ही जेव्हा हसू तेव्हा हसली पाहिजे. आणि नेमकं तसंच झालं. आमचा परफॉर्मन्स एकदम फाडू झाला, फाडू. सगळे रडले, माझे पप्पा पण रडले, सगळे रडले सर्व. आणि ऑडियन्स सुद्धा रडली काही. असा झाला आमचा परफॉर्मन्स. तुम्ही सगळेजण पण पाहिजे होते बघायला, म्हणजे खूप सारं क्लॅप्स आलं. आता हसती पण ऑन स्टेज खूप रडलेली आहे ती. मी लय जणांना रडवलेलं आहे आणि त्याचं उदाहरण दाखवतो तुम्हाला. एक्सक्यूज मी, येऊ शकते थोडंसं? एक खोटी तारीफ नाही, खरी पण करू शकते इकडं. नाही, तुला वाटेल ते, ठीक आहे. महिन्यातून एकदा करतो. बेस्ट परफॉर्मर, एक नंबर एकांकिका झाली. पूर्ण पब्लिकला रडवलं यांनी. बेस्ट बेस्ट. आणि सगळ्या खूप जणांची इच्छा आहे की आपल्यालाच गोल्ड मेडल भेटावं. नाश्त्याला आम्ही select खूप होणार. सुंदर. येस. ओके, बाकीचं नंतर बाय. हे बा, एक मिनिट, रुका. आम्ही तिला काही असं, तुला काही असं साखर बिकर दिली नव्हती बरं, आणि चॉकलेट पण नव्हतं दिलं. ती आमची फ्रेंड आहे म्हणून ती असं बोलते, असं पण काही नाही. ती ऑडियन्स आहे, ऑडियन्सच. हा, फ्रेंड आहे, पण मग ॲज अ ऑडियन्स ती तिचा काय हे दिलं, रिव्ह्यू देत होती, ठीक आहे. बाकीचं आपल्याला प्राइस भेटल्यानंतर बाकीचं कळेलच की आम्ही काय राडा केलेला आहे. हा, बाय बाय.